प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात यश हवे असते। प्रत्येकजण काही ना काही काम करत असतो ज्यामध्ये त्याला यश मिळवायचे असते। जर कोणी नोकरी करत असेल तर त्याला जास्त पगार घ्यायचा असतो। जर कोणी व्यवसाय करत असेल तर त्याला तो व्यवसाय मोठा करायचा असतो। याचा अर्थ प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी उद्दिष्ट असतात ज्यात त्याला यश मिळवायचे असते। मित्रांनो, ध्येय असणे आणि त्यात यशस्वी होणे या दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत। यश प्रत्येकाला सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी कठोर परिश्रम तसेच त्याग करावे लागतात। यशस्वी होण्याकरिता काहीतरी वेगळे करावे लागते आणि अधिक यश मिळवण्यासाठी स्वतःला मोटिवेटेड ठेवावे लागते। यश मिळवण्याची प्रेरणा असल्याशिवाय तुम्ही यश मिळवू शकत नाही। येथे मी प्रेरणा म्हणजेच मुलीचे नाव घेत नसून मी येथे त्याला मोटिवेशन म्हणून वापर करणार आहे, तर जास्त स्माईल करू नका। हा तर आपल्याला कुठल्याही फील्डमध्ये सक्सेसफुल होण्याकरता स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवावे लागेल। 1. प्रत्येकाकडून काहीतरी शिका। आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवत असते। आजवर तुम्हाला भेटलेल्या सर्व लोकांमध्ये नक्कीच काहीतरी क्वालिटी असेल जी तुम्हाला शिकता आली असती। प्रत्येक व्यक्तीमध्ये काही पॉझिटिव्ह क्वालिटीज असतात, पण आपल्या अभिमानामुळे किंवा मला सर्व काही माहीत आहे या ॲटिट्यूडमुळे आपण कोणाकडून काही शिकत नाही आणि कोणाला आपला गुरु बनवत नाही। इतरांकडून काही शिकून आपण त्यांच्या नजरेत लहान होऊ असे वाटते। आजवर आपल्या आयुष्यात अनेक लोक आले आणि गेले, त्यांच्यामध्ये असे काही लोक होते ज्यांच्याकडून आपण खूप काही शिकू शकलो असतो, जे आपल्यासाठी उत्तम शिक्षक होऊ शकले असते। पण आपले ॲटिट्यूड, खोटा अभिमान आणि छोट्या विचारसरणीमुळे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकलो नाही, तसेच त्यांच्याकडून काही शिकू शकलो नाही। काल आपल्यापेक्षा खूप खाली असलेले काही लोक आज जीवनात आपल्यापेक्षा खूप पुढे गेलेले आहेत। म्हणूनच जर आपल्याला भेटलेल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये काही गुण असतील जे शिकता येण्यासारखे असतील किंवा त्यांच्याकडे काही ज्ञान असेल जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल, तर त्यांच्याकडून ती गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा। त्यांच्याकडून शिका, कारण ते शिक्षण तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गावर उपयोगी पडू शकते। लोकांना भेटून त्यांच्याशी बोलून आपण खूप काही शिकू शकतो। शिकण्याची आणि शिकवण्याची ही प्रक्रिया सतत चालू असते। एक प्रसिद्ध म्हण आहे, आपल्या आयुष्यात शिक्षक तेव्हाच येतात जेव्हा विद्यार्थ्याची शिकण्याची तयारी असते। 2. आपले विचार बदला। देवाकडून आपल्याला मजबूत मन मिळालेले आहे। आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याचा आपल्या कामावर आणि जीवनावर परिणाम होत असतो। जर आपले विचार सकारात्मक असेल तर त्याचा परिणाम आपल्या जीवनात सकारात्मक होतो, आणि जर आपले विचार नकारात्मक असेल तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावरही नकारात्मक होतो। पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या व्यतिरिक्त आपले विचार हे रचनात्मक असणे देखील खूप महत्त्वाचे आहे। जोपर्यंत तुम्ही गोष्टींचा वेगळ्या प्रकारे विचार करत नाही तोपर्यंत तुम्ही फरक करू शकणार नाही। जीवन चांगले बनवण्यासाठी चांगल्या गोष्टींची प्रशंसा करा, इतरांना पाठिंबा द्या, मोकळ्या मनाने विचार करा, त्यांना मुक्त करा। दिवसाच्या शेवटी तुम्हाला बरे वाटेल। त्याचवेळी आपल्या मनातून चुकीचे विचार, दुःख, राग आणि अपयशाने भरलेले विचार काढून टाका। हे फक्त नुकसानच करतात। असं म्हणतात की तुमचं मन ही बाग आहे आणि विचार हे बियाणे आहेत। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथे फुलं सुद्धा उगवू शकता किंवा झुडपे वाढवू शकता। 3. स्वतःला कारणे देणे थांबवा। अपयशी व्यक्तीच्या आयुष्यात एक गोष्ट असते ज्यामध्ये ते नेहमी यशस्वी होतो, आणि तो म्हणजे स्वतःला कारणे देणे। जर आपण अपयशी झालो तर आपण एक कारण काढतो की या कारणाने मी अयशस्वी झालो, आणि मग त्या निमित्ताच्या मदतीने आपण प्रयत्न करणे जवळजवळ बंदच करतो। आपले अपयश, नकारात्मकता आणि आपले काम वेळेवर पूर्ण न होणे यासाठी इतरांना दोष देणारे अनेक लोक आहेत, पण यशासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात हे ते विसरतात। यश मिळवण्यासाठी काम टाळण्याची कारणे शोधण्याऐवजी आपण त्यावर कठोर परिश्रम करावे। कारणे देऊन आपण आपल्या कामातून पळून जाऊ शकतो, पण याच कारणांच्या मदतीने आपण कधीच यश मिळवू शकत नाही। लेखक जॉर्ज बर्नार्ड थॉम म्हणतात, जगात तेच लोक पुढे जातात जे त्यांच्या आवडीची परिस्थिती शोधतात। जर ते त्यांना सापडली नाही तर तशी ती परिस्थिती निर्माण करतात। 4. घाई करू नका। असे बरेचसे लोक आहेत जे प्रत्येक गोष्टीत घाई करतात। ते प्रत्येक कामात एवढी घाई करतात की जसे आजच्या नंतर पुन्हा ते काम करायला त्यांना वेळच मिळणार नाही। घाईत असल्यामुळे त्यांना ना नीट जेवता येते, ना कुणाला नीट भेटता येतं, ना कामावर नीट लक्ष देता येतं। जे लोक घाईत असतात आणि प्रत्येक गोष्टीत घाई करतात ते सहसा चुकीच्या गोष्टी करतात, तसेच चुकीचे निर्णय घेतात। असे लोक घाईमुळे वेळेवर कामे पूर्ण करतात, पण अर्ध्याहून अधिक गोष्टी चुकतात। या सुपरफास्ट आयुष्यात आपण घाईने जगतो, शांततेने आपला संयम ढासळू लागतो। कोणतेही काम करण्यासाठी इतरांपेक्षा जास्त वेळ घेतला तर आपण स्वतःला कमी समजू लागतो, मात्र तसे नसतं। आपण कधीही स्वतःला इतरांसोबत कंपेअर करू नये आणि आपले काम शांततेत आपल्या वेळेत पूर्ण केले पाहिजे। कोणतेही काम करणे म्हणजे ते पटकन पूर्ण करणे नव्हे, तर ते काम बरोबर करणेही महत्त्वाचे आहे।
एखादे काम तुम्ही किती लवकर पूर्ण केले आणि ते चुकले तर त्याची किंमत शून्य होऊन जाते, परंतु तेच काम करायला वेळ दिला आणि ते काम योग्य झाले असेल तर त्याची किंमत असते. एक महान विचारवंत म्हणतात, जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तुम्ही किती हळू चालत आहात हे महत्त्वाचे नाही. 5. इतरांच्या इच्छेनुसार जगू नका. आपल्यासमोर सर्वात मोठी समस्या ही सुद्धा आहे की आपण जगाच्या अपेक्षेनुसार आपले जीवन जगू लागतो. कधी घरच्यांच्या अपेक्षेनुसार, तर कधी तुमच्या मैत्रिणीच्या, कधी तुमच्या बॉसच्या, तर कधी तुमच्या मित्रांच्या. इतरांच्या इच्छेनुसार जगल्यामुळे आपण आपले जीवन आपल्या पद्धतीने जगणे विसरतो. इतरांच्या अपेक्षेनुसार जीवन जगणे म्हणजे स्वतःचा आनंद दूर ठेवून इतरांना आनंदी, ज्याला माझ्या मते काही अर्थ नाही. अनेक वेळा आपल्या खांद्यावर या अपेक्षांचे ओझे आवश्यकतेपेक्षा जास्त होते. आपण नेहमी सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही बरेचसे लोक नाराज राहतात. सगळ्यांना खुश करण्याची काय गरज आहे? प्रत्येक वेळी इतरांच्या अपेक्षेवर आपले जीवन जगण्याची गरज आहे का? तुमच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या. फक्त चुकीच्या गोष्टी करू नका. नेहमी इतरांनुसार गोष्टी करू नका. हे जीवन तुमचे आहे आणि तुम्हाला हवे तसे जगण्याचा अधिकार फक्त तुम्हाला आहे. 6. हरण्याच्या भीतीने प्रयत्न करणे सोडू नका. जिंकणे आणि हरणे ह्या कोणत्याही खेळाच्या दोन बाजू असतात. एकतर आपण खेळात हरतो किंवा जिंकतो, परंतु जोपर्यंत आपण जिंकतो तोपर्यंत आपल्याला आतून बरे वाटते आणि आपल्याला नेहमी जिंकायचे असते. परंतु बरेचदा असे होते की आपण खूप वेळा हरतो. पहिला प्रयत्न आणि त्या पराभवाची भीती आपल्या मनात बसते आणि ती भीती हळूहळू रिस्क घेण्यापासून थांबवते. जिंकणे आपल्याला नेहमी पुढे घेऊन जाते, पण पराभव आपल्याला एका जागी अडकून ठेवतो. तुम्हाला पराभवाची भीती काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे, कारण जर तुम्हाला तुमच्या पराभवाची भीती वाटत असेल तर तुम्ही जीवनात मोठे यश मिळवण्यास मुकाल. जिंकणे आणि हरणे जीवनाला लागलेच आहे, म्हणून हरण्याची भीती बाळगू नका आणि जिंकण्यानंतर इतके आनंदी होऊ नका की आपण कधीही हरू शकणार नाही असे वाटू लागेल. हरणे सुद्धा महत्त्वाचे असते, कारण माणूस जीवनातील महत्त्वाचे धडे फक्त त्याच्या पराभवातूनच शिकतो. अपयशाची भीती आपल्याला आयुष्यात काहीतरी मोठे करण्यापासून थांबवते. या भीतीपोटी आपण आव्हाने टाळण्यासाठी काहीतरी निमित्त शोधतो. आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असेल तर हिंमत करायलाच हवी. जेव्हा आपण आपले हृदय, मन आणि शरीर कोणत्याही कामात पूर्णपणे लावून देतो तेव्हा आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. अमेरिकन लेखक ओग मेडिना म्हणतात की जर मी यशस्वी होण्याचा निश्चय केला तर कोणताही पराभव माझ्यावर मात करू शकत नाही. 7. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. हुसेन बोल्ट कोण आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत असेल. हुसेन बोल्टने 3 ऑलिम्पिकमध्ये 8 गोल्ड मेडल जिंकली आहे आणि ती 8 गोल्ड मेडल जिंकण्यासाठी त्याने रेसिंग ट्रॅकमध्ये 2 मिनिटापेक्षा कमी धाव घेतली. हुसेन बोल्ट ऑलिम्पिकमध्ये एकूण 115 सेकंदापेक्षा कमी वेळ धावला, 8 गोल्ड मेडल जिंकला आणि अंदाजे $119 मिलियन कमावले. ती मेडल जिंकण्यासाठी त्याने धावलेल्या शर्यतीतील प्रत्येक सेकंदाची किंमत $1 मिलियन पेक्षा जास्त होती. पण त्या 115 सेकंदासाठी त्याने 20 वर्ष स्वतःला ट्रेन केले. त्या 20 वर्षाच्या मेहनतीमुळे त्याने रेसिंगमध्ये नवे रेकॉर्ड बनवले. म्हणूनच असे म्हणतात की यश मिळवण्यापूर्वी स्वतःमध्ये गुंतवणूक करा. जर ज्ञानाची कमतरता असेल तर रोज काहीतरी वाचा. जर तुम्हाला कष्ट करण्याची भीती वाटत असेल तर मेहनत करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. 8. अपयशाला घाबरू नका. संदीप महेश्वरी हे आज एक प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहे. ते असे व्यक्ती आहे ज्याने कॉलेजमध्ये सोडून बिझनेस सुरू केला, पण त्यांचा बिझनेस चालला नाही आणि त्यात ते अपयशी झाले. त्यानंतर त्यांनी स्टुडिओ सुरू केला आणि त्यातही ते अपयशी झाले. इमेज बाजार वेबसाईट सुरू करण्यापूर्वी संदीप महेश्वरी यांनी अनेक गोष्टी केल्या, पण त्या सर्वांमध्ये ते अपयशी ठरले. पण आपल्या अपयशाला ते कधीही घाबरले नाहीत आणि सतत प्रयत्न करत राहिले. इमेज बाजारचे यशही त्यांच्या कधी न हार मानणे याच वृत्तीमुळे होते. अपयशी होण्याच्या भीतीने माघार घेतली असती तर आज ते कुठेतरी अज्ञाताचे जीवन जगत असते. आज ते भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे आणि त्यांच्या मोटिवेशनल व्हिडिओद्वारे ते लाखो लोकांच्या जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी प्रेरित करत आहे. आज त्यांचे एकूण नेटवर्क 33 कोटी रुपये आहे.